व्यंकट मुदिराज, माजी नगरसेवक व आदिवासी कोळी समाजाचे नेते यांनी आज देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून 3 दिवस हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात गोकुळनगर, गौरक्षण नगर येथे घरोघरी तिरंगा वाटप केले। तसेच फैजुल उलूम हायस्कूल व अशोक विद्यालय येथील शिक्षक कर्मचारी वर्गांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले। याप्रसंगी बंडू पाटील सोनटके, सत्यनारायण मुदिराज, प्रल्हाद हनुमंते, जे.के. वरुळकर, सत्यनारायण खेळगे, राजेश वाघमारे, मधु यादव, विजय वाडेकर, नामपल्ली टिक्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते। AMK न्यूज चॅनल, नांदेड। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी, भाजपाचे अध्यक्ष नड्डाजी आणि आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा आमचे नेते श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार या 15 ऑगस्टच्या दिवशी 3 दिवस हर घर तिरंगा हे अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे, की जेणेकरून लोकांना आपल्या देशाबद्दल भक्ती निर्माण व्हावं, देशाबद्दल आस्था निर्माण व्हावं, की आपल्या देशामध्ये एक सक्षम सरकार या ठिकाणी आहे, हे सर्व पटवून देण्यासंदर्भात आपण घर घर तिरंगा हे गोरक्षण भाग, शिवाजीनगर मंडळ आणि नवा मोंढा मंडळ या ठिकाणी येते आहे। या दोन्ही भागाचे जे मंडळ अध्यक्ष आहेत ते अमित वाघ शिवाजीनगर आणि इकडचे आमचे पवळे नवा मोंढा मंडळ यांनी आम्हाला हे झेंडे हे करून दिलेले आहेत। त्या माध्यमातून आम्ही लोकांना जागृत करत आहोत। केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आमच्या शाळेमध्ये अशोक माध्यमिक विद्यालयामध्ये हर घर तिरंगा या पद्धतीनुसार या कार्यक्रमाअंतर्गत व्यंकट मुदिराज, माजी नगरसेवक यांनी आम्हाला झेंड्याचं वाटप केलेलं आहे आणि आम्ही सर्वजण शाळेतही झेंड्याचं ध्वजारोहण केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरी ध्वजारोहण करणार आहोत। अशा पद्धतीनं झेंड्याबद्दल, देशाबद्दल आत्मीयता असावी, देशाबद्दलची जी भावना आहे, देशाबद्दलची जी अत्यंत जवळीकता आहे, आपल्या देशाबद्दल असलेलं प्रेम भावना या विकसित व्हाव्या, देशाबद्दलची सहानुभूती वाढावी या उद्देशानं हा हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जात आहे। तरी माजी नगरसेवक व्यंकटरावजी मुदिराज यांचं आम्ही आभार मानतो। गोकुळनगर नांदेड ते माजी नगरसेवक व्यंकट मुदिराज सर यांच्याकडून हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आज आमच्या सर्व शिक्षकांना झेंडे वाटप करण्यात आलेले आहे। तर आम्ही आज म्हटल्याप्रमाणे 3 दिवस झेंडा आपल्या हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत लावायचा आहे। सबचा आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला धन्यवाद।